कुशलसोपसंपदा सचितपर्योदपणं एतं बुद्धानुशासनं साधु 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 धम्मं नमामि संघं नमामि. दोघी राहुलला काय वगैरे काय म्हणून व्यक्त करायचं म्हणून तर श्रामनेर राहुल भाऊ म्हणजे आमच्या मामांचे मेहुणे. तर आमच्या मामाचे लाडके मेहुणे श्रामनेर राहुल भाऊ त्यांचे आम्ही ऐकले नाही कधी. त्यांनी 10 दिवसाच्या श्रामनेर शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर ते आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. या राहुल भाऊ 2 शब्द व्यक्त करा. हे रेकॉर्ड करा. आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. आमचे भाऊजी लक्ष्मण रामचंद्र वाघमारे यांच्या 3री पुण्यतिथी आज आपण साजरी करत आहोत तिथे. त्यासाठी आपण सगळेजण इथं थांबलेले आहात. सगळ्याचं अभिनंदन थांबल्याबद्दल सगळ्यांचं. शांततेमध्ये आपण हा कार्यक्रम करून कार्यक्रमाची शोभा वाढू. बस एवढंच मी बोलू. दोन शब्द. रवी वैवाड परभणी यांना अशी विनंती करतो, आमचे साडू बंधू राहुल रवी भाऊ वैवाड यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. तथागत गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्ष मानून आजचा जो आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि माझे सासरे बुद्धवासी लक्ष्मण रामचंद्र वाघमारे यांचा आज 3रा स्मृती दिन. आम्ही प्रत्येक वेळेस याच उत्साहाने त्यांचा स्मृती दिन हा साजरा करत असतो. मामाबद्दल बोलायचं झालं म्हणजे मामाला एकूण 5 मुली 1 मुलगा. मोठी मुलगी सध्या सरपंच आहे. त्यानंतर दुसरी मुलगी आहे, तिचंसुद्धा शिक्षण चांगलं झालेलं आहे प्रज्ञाचं. तिलासुद्धा त्यांनी चांगलं शिकवलं, तिचंसुद्धा D.Ed झालेलं आहे. त्यानंतर 3 नंबरची मुलगी शीला राहुल तांगळे, यासुद्धा नर्स आहेत लातूर येथे. त्यानंतर 4 नंबरची बहीण प्रतिभा, यासुद्धा स्टाफ नर्स आहेत मुंबईमध्ये. आणि आमच्या आशा ह्यासुद्धा बोधाचार्य आहेत. सर्वांना त्यांनी मामांनी अतिशय सुंदर असं शिक्षण दिलं. 5 मुली सांभाळणं, त्यांना शिक्षण देणं म्हणजे खायची गोष्ट नाही. त्यानंतर आमचा भैया आहे, भैयासाठी सुद्धा त्यांनी एक भरपूर कमवून ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं प्रेम म्हणजे नेमकं काय असतं, आमच्या मामाकडं आणि मामीकडं बघून प्रेमाची व्याख्या कळते. कारण मामाला शेवटपर्यंत आमच्या मामीनं साथ दिलेली आहे. शेवटी दुखणं आल्यानंतर माणूस हा कदरून जातो. 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष. मात्र आमच्या मामी थोडंही म्हणजे त्यांनी 5 वर्ष मामी 10 वर्ष जेवण नव्हतं. म्हणजे सूप, तांदळाचं सूप आणि ज्यूस ह्याच्यावरच आमच्या मामाचं जीवन होतं. त्यांना 10 वर्ष म्हणजे माणसाला एका सावलीप्रमाणे आपल्या नवऱ्याची जी सेवा केली, खरंच हे वाख्यान्याजोग आहे बरं का. खूप लोक 4 महिन्यात 6 महिन्यात कुणी कदरून जाते. मात्र 10 वर्ष या माऊलीनं इतकं आमच्या मामाचं केलं, ते बघून आम्हाला खरंच मामी ते आदर्श घेण्यासारखं आहे बरं का. की दवाखाना नकोच म्हणायचे. आमच्या मामीच दवाखान्याला म्हणजे त्याचा मागं लागून आणि मामा आमचे वस्तून बोलायचे, अगं राहू दे की काय करायचं तुला, आता दवाखाना काय करायचं आहे. पण आमच्या मामीनं कधी मागं बघितलं नाही. मामासाठी खंबीरपणे मामी तुम्ही त्याच्या मागं राहिलात. आणि खरंच तुमच्यामधलं जे प्रेम आहे, आता ते तरुणपणाचं जे प्रेम वेगळं आणि हे प्रेम म्हणजे चिरतरुण राहणारं जे प्रेम आहे, आम्ही जे बघितलं आमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे. खरंच असं प्रेम प्रत्येकामध्ये टिकून राहावं आणि तुमची प्रेरणा ही आम्हाला भेटत राहील. आणि असंच तुम्ही तुमच्या मुलींवर सुद्धा प्रेम करत राहा, हीच माझी बुद्धचरणी प्रार्थना आहे. आणि यानंतर सुद्धा तुम्हाला सुख समाधान लाभो. आणि आपण अशोकचं सुद्धा यानंतर खूप छान लग्न लावून देऊ. आपण सगळेजण मिळून अशोकसाठी सुंदर अशी मुलगी बघू आणि त्याचं सुद्धा अतिशय सुंदर असं थाटामाटामध्ये लग्न लावून देऊ. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.